निधीअभावी पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी योजनेला राज्य सरकारकडून ब्रेक लागलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरांपैकी केवळ 12% घरं पूर्ण झालेत। 24 लाखाहून अधिक घरं अजून निधीअभावी पूर्ण असल्याचं समजतंय। राज्य सरकारकडून निधीअभावी विलंब झाल्याची विधानसभेमध्ये कबुली देण्यात आली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, सरकारकडून काय नेमकं कारण देण्यात येतंय? कारण की सातत्यानं प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आलेला होता। सोलापूरमध्ये स्वतः पंतप्रधान देखील आलेले होते आणि त्याच महत्वाकांक्षी योजनेला हा ब्रेक लागतोय। राज्य सरकारकडनं काय कारण देण्यात येतंय पुढे? केवळ निधीचंच कारण आहे की आणखीन काही कारण आहे? दीपक, आपण पाहतोय की ज्यांच्या डोक्यावरती छप्पर नाही अशा लोकांना जे आहे ती घरं बांधून देण्याची केंद्राची आणि राज्याची योजना आहे, पंतप्रधान आवास योजना ही योजना आहे आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती घरं जी आहेत ती बांधून दिली जातात। मात्र आपण पाहतोय का निधी अभावी कुठेतरी ह्या योजनेला ब्रेक लागलाय की काय असा प्रश्न समोर आलेला आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 12% घरं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि राज्यभरामध्ये आपण पाहतो 24,29,000 घरकुलं जी आहेत ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती घरं जी आहेत ती रखडलेली आहे। हा जर आकडा पाहिला तर 24,29,998 घरांची कामं अद्यापही पूर्ण झालेली नाही। जो निधी आहे तो निधी वितरित झाला नाही आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी सगळी ही कामं थांबवलेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पंतप्रधान यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे। पंतप्रधान असतील किंवा राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी गाजावाजा करत ही योजना सुरू केलेली होती। मोठ्या प्रमाणावरती आम्ही गरिबांना दिलासा देतोय असं जो सांगितलं होतं, मात्र कुठेतरी ही अर्धवट घरं राहिलेली आहेत। मुळात आपण पाहतो का ग्रामीण भागामध्ये अनेक जे रहिवासी असेल त्यांचं जुनं घर जे आहे ते उस्तारून नवीन घर जे आहे ते दिलं जातं, मात्र त्यामध्ये सुद्धा निधी मिळणार नाही। त्यामुळे जुनं घर सुद्धा छप्पर डोक्यावर आणि नवीन घराचं छप्पर सुद्धा डोक्यावर असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे आहे ती गैरसोय होताना पाहायला मिळते। खरं तर राज्य सरकारने महागाई वाढली म्हणून 50,000चं अधिकचं अनुदान दिलं होतं आणि 5 ब्रास वाळू मोफत करण्याची सुद्धा घोषणा केली होती। मात्र या घोषणेनंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की अद्यापपर्यंत ही घरं जी आहेत ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि त्याचा जर आकडा पाहिला तर हा डोळे फिरवणारा आहे। जवळपास 24 लाख घरं जी आहेत ती अपूर्ण आहेत। त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान यांची ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याला राज्य सरकारच्या वतीने ब्रेक लावला जातो की काय असा प्रश्न समोर येतो। त्यामुळे आता निधी कधी मिळणार आणि उर्वरित घरं कधी पूर्ण होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। दीपक, नक्कीच। त्यामुळे आगामी काळात काय पुढे या योजनेविषयी होते पाहणं महत्त्वाचं असेल। राजू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।